प्रत्येकाला सगळं माहिती असतं, हा अमुक तमुक माणूस भ्रष्ट आहे, सगळं आहे. काय करतो आपण? काही करत नाही. जेव्हा गरज लागेल ना तेव्हा त्याच्या दाराशीच आपण उभे असतो भीक मागत. म्हणजे बघा, मी कुणाचा फॉलोवर नाहीये. मी पहिला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं हे सांगतो, मी एक ऑडियन्स म्हणून चित्रपट पाहतो आणि मी चित्रपटाला चित्रपटासारखंच पाहतो आणि माझी ही अशीच इच्छा आहे की सगळ्यांनी चित्रपट म्हणून चित्रपटच पाहावा. त्यामध्ये पॉलिटिक्स वगैरे फालतू प्रोपागंडा वगैरे काही बघू नये असं मला तरी वाटतं. कला आहे ती, एक कलेचा गौरव केला पाहिजे कधी. नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं मराठी बॉय रिएक्शन चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे. सो मित्रांनो, आज आपण परत एकदा मराठी चित्रपटाच्या टीजरचा रिव्ह्यू करणार आहोत. त्या चित्रपटाचं नाव आहे धर्मवीर 2. सो मित्रांनो, टीजर आज नुकताच लॉन्च झालेला आहे आणि आज आपण त्याचा रिव्ह्यू करूच. सो चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओचे आणि चॅनलचे पुढील अपडेट्स तुम्हाला लवकर भेटतील. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. नात्याची पवित्रता नजरेत दिसते. बुरखा काढ, बुरखा काढ. काढ ग भाऊचे आपला. बुरखा काढ तरच राखी बांध, नाही तर चालते हो चाल. अखंड सकला उभी सेना अभिमानी, पाठीशी त्याच्या कर्जत जय भवानी. जय भवानी, जय शिवाजी. तुम्हाला राखी बांधायला अख्ख्या महाराष्ट्रातून बायका आल्या. त्यांच्या राखी पौर्णिमेचं काय? यंदाची राखी पौर्णिमा नगमाच्या दारात. सामर्थ्य शक्तीचा राजदंड उचलून गर्जना करी प्रचंड, अन्याय फोडण्या वाग होऊन गेला. रक्षण धर्म उचलिले शस्त्र, वाहिले प्राण जनतेला. समाज कुठलाही असो किंवा कुठलाही धर्म असो, ज्याच्या घरातली लक्ष्मी दुःखी त्याची बर्बादी नक्की. दिघे साहेब, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा मुजरा. तुमच्यासारखा माणूस इतिहासात कधी झाला नाही आणि होणार सुद्धा नाहीये. खरंच, धर्म कोणताही असो, समाज कोणताही असो, ज्या घरामध्ये लक्ष्मी दुःखी त्याची माती पक्की. खरंच ग्रेट. म्हणजे दिघे साहेबांचं, आपण दिघे साहेबांना फार पाहिलेलं नाहीये. आपण 90s मधले जे जुने लोक आहेत त्यांनी पाहिलं असेल, 80s मध्ये किंवा 70s मधल्या लोकांनी पाहिलंय दिघे साहेबांना. आपण पाहिलं नाहीये. पण रिसेंटलीच 1-2 महिन्याआधी पण मी आपल्या आनंद आश्रम मध्ये गेलेलो. तिथे खरंच गेलं ना की वेगळंच फील होतं. असं वाटतं की खरंच दिघे साहेब नाही गेलेत, आपल्यामध्ये आहेत. आणि मला असं वाटतं की कोणताही माणूस, माणसाचा जो ऑरा स्ट्रॉंग असला ना तर तो विचारांमध्ये असतो. आणि दिघे साहेबांचे विचार आपण धर्मवीर 1 मध्ये तर पाहिलेच. आता साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट धर्मवीर 2 मध्ये. सो काही लोक आता कमेंट्समध्ये खूपच बेडका उड्या मारतात की म्हणजे बघा, मी कुणाचा फॉलोवर नाहीये. मी पहिला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं हे सांगतो, मी एक ऑडियन्स म्हणून चित्रपट पाहतो आणि मी चित्रपटाला चित्रपटासारखंच पाहतो आणि माझी ही अशीच इच्छा आहे की सगळ्यांनी चित्रपट म्हणून चित्रपटच पाहावा. त्यामध्ये पॉलिटिक्स वगैरे फालतू प्रोपागंडा वगैरे काही बघू नये असं मला तरी वाटतं. कला आहे ती, एक कलेचा गौरव केला पाहिजे कधी. सो काही बेडका खूपच कमेंट्समध्ये बोलतायत की हा निवडणूक आली वगैरे. काही होत नाही यार, काही होत नाही. फक्त काय होईल, दिघे साहेबांची सगळ्यांना आठवणीचा उजळणी होईल, त्यामध्ये बाकी काही होत नाहीये. असे मला कितीतरी लोक तुम्ही दाखवा की ज्यांना खूप काय गोष्टी माहिती आहेत. आपल्या प्रत्येकाला सगळं माहिती असतं, हा अमुक तमुक माणूस भ्रष्ट आहे, सगळं आहे. काय करतो आपण? काही करत नाही. जेव्हा गरज लागेल ना तेव्हा त्याच्या दाराशीच आपण उभे असतो भीक मागत, त्या नेत्याकडेच किंवा त्या अमुक तमुक माणसाकडे. तर मला असं वाटतं की नेते लोक दोगले नसतात यार. आपण पण कुठेतरी दोगलेपणा वागतो आणि नाही असं नाही.
पण हरकत नाही, प्रत्येकाचा ओपिनियन वेगळा आहे आणि प्रत्येकाला लोकशाहीने अधिकार दिलेला आहे, फ्रीडम टू स्पीच. तर त्यामुळे ते काही बोलतील, आपल्याला सहन होत नाही, आपण कान बंद करून बसू शकतो. आणि तर चित्रपटाविषयी बोलायला गेलं तर प्रसाद ओक टीबी प्रमाणेच चांगल्या रोलमध्येच आहेत दिघे साहेबांच्याच. ॲक्च्युली ते रोल त्यांनी केलेला नाही आहेत, ते रोल जगलेत. आणि आता धर्मवीर 2 मध्ये मला सिनेमॅटोग्राफी खूपच उजळून दिसते, छान दिसते, फ्रेम टू फ्रेम छान एकदम. आणि आता तर फक्त ही झलक होती, आताशी फक्त राखी पौर्णिमा नगमाच्या दारामध्ये झाली आहे. अजून तर चित्रपट येणार आहे येत्या 9 ऑगस्टला. तर 9 ऑगस्टला पाहायला विसरू नका धर्मवीर 2 आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये. आणि मी तर जाणारच आहे ऑफकोर्स, कारण मी आता ठाण्यामध्येच आहे, त्यामुळे ठाण्याकर कुठलाही ठाणेकर धर्मवीर 2 सोडणार नाही, प्रत्येकजण बघणार आहेत. कारण ठाण्याचे साहेब आणि साहेबांचं ठाणे हे समीकरण कधी सुटणार नाही. तर त्यामुळेच पाहूया आपण धर्मवीर 2 येत्या 9 ऑगस्टला. ह्याच्यानंतर सुद्धा ट्रेलर येऊ शकतो, तर ट्रेलर आल्यावर रिव्ह्यू करूच आपण. सो मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून चॅनलचे आणि व्हिडिओचे पुढील अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. मित्रांनो, भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भलं.